गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण काय करणार आहे की 11th मधलं इकॉनॉमिक्स जे आहे, तर 11th मधलं इकॉनॉमिक्स मधला एक टॉपिक मुलांना अवघड जातोय, तो म्हणजे पार्टिशन व्हॅल्यूज. तर तो शिकवणार आहे. त्याच्यामध्ये तसा स्टॅटिस्टिक्सचा टॉपिक आहे, तो पण मुलांना थोडं समजावं यावं म्हणून इकॉनॉमिक्स मध्ये टाकले, कारण बऱ्याच जणांचं मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स नसते. तर सोपं आहे, अवघड नाही. ठीक आहे, तर पहिल्यांदा तर जो अनग्रुप डाटा आहे, ठीक आहे, त्या डाटाचं तुम्हाला दाखवतो आणि बाकीचे जे प्रकार आहेत ग्रुप डाटाचे वगैरे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर समोर एक्झाम्पल आहे बघा. क्वार्टाईल 1, कॅल्क्युलेट क्वार्टाईल 1, डिसाईल 4 आणि पर्सेंटाईल 26 कॅल्क्युलेट करायचं. ओके, आणि डाटा दिलेला आहे तुम्हाला. डाटा 18, 24, 45, 29, 4, 7, 28 असे नंबर्स आहेत. मग या नंबरला पहिल्यांदा तर आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा पार्टिशन व्हॅल्यूज म्हणजे काय हे लक्षात घ्या. पार्टिशन व्हॅल्यूज म्हणजे काय की तुमची जो पण डाटा आहे, हा डाटा आहे ना, हे आकडे आहेत, तर त्यांना वेगळ्या वेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड करणं. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन प्रकार पार्टिशन व्हॅल्यूज मध्ये येतोय तो म्हणजे मीडियन. मीडियन तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला 10वीला 9वीला झालं असेल. ठीक आहे, मीडियन म्हणजे 2 पार्ट. ठीक आहे, आणि मधली व्हॅल्यू म्हणजे ती तुमची मीडियन, म्हणजे डाटाला 2 भागांमध्ये डिवाइड करतो आणि मधली व्हॅल्यू जी असते ती मीडियन. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे जशी मीडियन आहे तशी डाटाला तुम्ही 4 भागांमध्ये डिवाइड करू शकताय. 3 क्वार्टाईल असतात, क्वार्टाईल 1, क्वार्टाईल 2, क्वार्टाईल 3. ठीक आहे, म्हणजे 25%, 25%, 25%, 25% असं डाटाला 4 भागांमध्ये डिवाइड करणं, ते म्हणजे क्वार्टाईल. ठीक आहे, मग ते कसं काढता येते. त्यानंतर डिसाईल आहे. डिसाईल म्हणजे काय, डाटाला 10 भागांमध्ये डिवाइड करणं. ठीक आहे, आणि शेवटी पर्सेंटाईल. पर्सेंटाईल म्हणजे डाटाला 100 भागांमध्ये डिवाइड करणं. तर हे सगळे जे आहेत त्याला आपण म्हणतो पार्टिशन व्हॅल्यूज. त्या पोझिशनल व्हॅल्यूज आहेत, हे लक्षात घ्या. जसं अरिथमॅटिक मीन तुमचं असते ते क्वांटिटेटिव्ह मेजर आहे ना. ठीक आहे, तर हे पोझिशनल मेजर आहे. तर अरिथमॅटिक मीन पेक्षा मीडियन का वापरतात जास्त कधी कधी, कारण बऱ्याचदा अरिथमॅटिक मीन काय होते, डाटा डिस्टॉर्ट होतोय तुमचा. फॉर एक्झाम्पल, इंडियाचं पर कॅपिटा इन्कम, म्हणजे इंडियाचं लोकांचं ऍव्हरेज इन्कम वर्षाचं किती आहे, तर $2,700 पर ॲनम. ठीक आहे, पण तुम्ही त्यातनं टॉपचे श्रीमंत लोक मायनस केले, वरचे टॉपचे 10. ठीक आहे, मुकेश अंबानी, बिर्ला, टाटाज किंवा अडानी वगैरे वगैरे, त्यांना जर तुम्ही त्यांचं इन्कम जर काढलं, त्यांना जर काढलं, तर तुम्हाला इंडियाचं पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न जे आहे ते फक्त $1,500-1,700 राहतं. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावरनं काय होते, हे एक एक्झाम्पल झालं. ठीक आहे, त्याच्यावरनं काय दिसते की अरिथमॅटिक मीन मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्टॉर्ट होऊ शकते, म्हणून तुम्ही मीडियन वापरताय, पार्टिशन व्हॅल्यूज वापरताय. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन एवढी डिस्टॉर्ट होत नाही, कारण ते फक्त पोझिशन सांगते की मधल्या माणसाची व्हॅल्यू काय, मधल्या पोझिशनची व्हॅल्यू काय. ठीक आहे, मग ही सगळी माहिती झाली. आता हे एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, तर आता पहिल्यांदा सगळ्यात काय करायचं, डाटाला तुम्हाला असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने अरेंज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण पहिल्यांदा तर मोजूया की बघूया की सगळ्यात छोटं कुठलं आहे. तर यामध्ये 4 आहे सगळ्यात छोटं. मग 4 पासून मी सुरुवात करून सगळ्यात मोठं कुठलं आहे, 49 पर्यंत जाणार. मग पहिल्यांदा बघा 4. ठीक आहे, तर 4 नंतर काय, 5 आहे का, 5 नाही दिसत आहे मला इथं कुठं, 5 नाही आहे, 7 आहे डायरेक्ट, 6 पण नाही. मग 4, 7. त्यानंतर 8 आहे का, 8 आहे, 9 आहे. ठीक आहे, 4, 7, 8, 9, 10 आहे का, 10 पण आहे. 11 आहे का, तर 11 दिसत नाही, 12 दिसत आहे, मग 12. 13 नाही आहे, 14 नाही आहे, 15 नाही आहे, 16 आहे, मग 16. त्यानंतर 17 नाही आहे, 18 आहे. ठीक आहे, 19 आहे का, तर 19 पण इथं दिसत नाही. 20 आहे का, 20, 20, 20, 20, 20, 20, 20 पण नाही. 21 नाही, 22 नाही, 23 नाही, 24 आहे डायरेक्ट. मग 24 आहे. त्यानंतर 25 पण आहे इथं वर, 26 पण आहे. ठीक आहे, 26 नंतर 27 आहे का, नाही, 28 आहे. ठीक आहे, 29 आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर 30 वगैरे नाही, डायरेक्ट तुम्हाला मिळते इथं 45 आणि शेवटी किती आहे, 49. ठीक आहे, मग सगळ्याकडे कव्हर झाले. मग आपला काउंट करायला पाहिजे किती याकडे टोटल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इथं तुमचे आहेत का 15, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 असं पाहिजे. तुम्ही खाली लिहून घ्या ती पोझिशन, कारण पोझिशन महत्वाचे आहे.
ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायला सांगितलं, क्वार्टाईल 1 काढायचं आहे. आता क्वार्टाईल 1 म्हणजे काय, डाटाला 4 भागांमध्ये डिवाइड केल्यानंतर पहिल्या भागाची शेवटची व्हॅल्यू. ठीक आहे, तो क्वार्टाईल 1. तर तो कसा काढायचा, अशा प्रकारचा तो डाटा असतो ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी नाही, फक्त काही आकडे दिलेले आहेत, ते चढत्या क्रमाने अरेंज केले की आपल्याला स्पॉट करायचं, ती पोझिशन स्पॉट करायची आणि तो आकडा लिहायचा आहे. तर तुमचा क्वार्टाईल म्हणजे काय येणार, एन म्हणजे टोटल किती आकडे आहेत प्लस 1 डिवायडेड बाय क्वार्टाईल आहे ना, मग 4 भाग, फोर्थ इंटू कुठला क्वार्टाईल आहे, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, तर पहिला क्वार्टाईल आहे म्हणून मल्टिप्लाइड बाय फर्स्ट. ठीक आहे, ही पोझिशन, या पोझिशनची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे. मग आता टोटल किती, 15 प्लस 1 डिवायडेड बाय फोर्थ. ठीक आहे, इंटू 1 म्हणजे तेवढीच पोझिशन आली, इंटू 1 म्हणजे हीच, म्हणजे 16 डिवायडेड बाय फोर्थ म्हणजेच फोर्थ पोझिशन, फोर्थ टर्म और पोझिशन. ठीक आहे, फोर्थ टर्म कुठली आहे यामध्ये, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, फोर्थ टर्म आहे तुमची 9. ठीक आहे, सॉरी, फोर्थ टर्म आहे तुमची 9, म्हणजे 9 हा तुमचा क्वार्टाईल 1 आहे. देअरफॉर क्वार्टाईल 1 व्हॅल्यू इज इक्वल टू 9. राईट, तर ही झाली क्वार्टाईल 1. चला पुढे जाऊया. आता क्वार्टाईल कुठला पाहिजे, डिसाईल काढायचं तुम्हाला, तर डिसाईल 4. आता हे जर क्वार्टाईल 3 काढायला सांगितलं असतं तर काय केलं असतं तुम्ही, तर 16/4. ठीक आहे, n/1 म्हणजे 15 प्लस 1/4, 16/4 म्हणजे 4 इंटू 3 केलं असतं, म्हणजे चारित्रिकम 12वी टर्म तुमची क्वार्टाईल 3 आली असती. मग 12वी टर्म कुठल्या येतं, 28, मग ती क्वार्टाईल 3 आली असती. ओके, आता डिसाईल 4. आता डिसाईल म्हणजे काय, 10 भाग. मग सेम करायचं की n+1 डिवायडेड बाय 10 भाग म्हणजे 10 ने डिवाइड करायला लागणार, इंटू कितवा डिसाईल, फोर्थ. मग आता ही टर्म तुमची आहे, ती टर्म काढायला पाहिजे तुम्हाला. मग n+1 म्हणजे काय, 15 प्लस 1/10 इंटू 4 म्हणजे 16/10 म्हणजे 1.6 इंटू 4 म्हणजे 16×4 = 64 म्हणजे 6.4th टर्म ही तुमची आहे डिसाईल 4. मग 6.4th टर्म कशी काढणार, तर 6.4th टर्म काढण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, 6th टर्म घ्यायची प्लस 0.4 म्हणजे 6व्या आणि 7व्या टर्मच्या मध्ये जेवढा गॅप आहे मल्टिप्लाइड बाय 4. ठीक आहे, 0.4 इंटू 7th टर्म मायनस 6th टर्म. ठीक आहे, म्हणजे लॉजिकलच आहे ना ते, 6वी टर्म तर आहेच घ्यायची तुम्हाला, प्लस तिथून पुढे 0.4 जायचं आहे 7व्या आणि 6व्या टर्म मध्ये असलेल्या गॅपच्या. तर 6th टर्म तुमची कुठली आहे, 6वी टर्म आहे 12. ठीक आहे, प्लस तुम्हाला 0.4 6वी आणि 7वी टर्म 16 आणि 12, 0.4 इंटू 16 वजा 12 चा गॅप म्हणजे 4, म्हणजे 12 अधिक 0.4 गुणिले 4 म्हणजे 12 प्लस 4×16 म्हणजे 13.6 ही तुमची काय आहे, डिसाईल 4 ची व्हॅल्यू आहे. ओके, हा डिसाईल 4 झाला, समजलं. आणि कुठला पण डिसाईल काढायचा, 5वा सांगितला, 6वा सांगितला, तर काय करणार, हा इथं 4च्या जागी ती व्हॅल्यू टाकणार म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे, डिसाईल जे पण आहे 13.6 काय पण मिळेल ती व्हॅल्यू मग तुम्हाला. ठीक आहे, तर ही झाली P26 म्हणजे पर्सेंटाईल 26 काढायचं तुम्हाला. तर पर्सेंटाईल 26 ची व्हॅल्यू किती, आता तुम्हाला सवय झाली असेल की n+1 डिवायडेड बाय आता 100, कारण 100 पर्सेंटाईल आहेत ना, मग 100 ने डिवाइड करायचं इंटू तुम्हाला कुठला पाहिजे, 26th टर्म पाहिजे. ठीक आहे, तर हे किती झालं, n+1 म्हणजे 15 प्लस 1 डिवायडेड बाय 100 इंटू 26 म्हणजे 0.16 गुणिले 26 म्हणजे ही कुठली आहे बघा, 0.16 गुणिले 26 किती येते, कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे, तेवढं तुम्ही करू शकताय, 26 गुणिले 0.16 तर 4.16th टर्म. ओके, 4.16 टर्म म्हणजे काय, 4th टर्म प्लस
0.16. आता काय करायचं, फिफ्थ मायनस फोर्थ, म्हणजे फिफ्थ टर्म आणि फोर्थ टर्म ह्यांच्यामधला डिफरन्स जो आहे त्याचे 0.16 करायचं. मग फोर्थ टर्म कुठली आहे तुमची इथं, फोर्थ टर्म आहे 9, फिफ्थ टर्म कुठली आहे 10च आहे. ठीक आहे, म्हणजे 10 4 9 फोर्थ टर्म प्लस 0.16 इंटू 10 वजा 9 म्हणजे 9 प्लस 0.16 इंटू 1च गॅप आहे, त्यामुळं 9 प्लस 0.16 म्हणजे 9.16 ही तुमची पर्सेंटाईल 26 ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला क्वार्टाईल, डिसाईल, पर्सेंटाईल असं पार्टिशन व्हॅल्यूज तुम्ही काढल्या. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, हे बघून घ्या तुम्ही व्हॅल्यू परत कशा काढल्या. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, आता पुढच्या प्रकार जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, आय होप तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल. थँक्यू.